राज्यातल्या 14,000 ग्रामपंचायती बेवारस अवस्थेत 6 महिन्यांपासून निवडणुका रखडल्या तर 50,000 कर्मचाऱ्यांचे गेल्या 5 महिन्यांपासूनचे पगार रखडल्याचंही समोर. नाशिकमध्ये बिनविरोध निवडणुकीचे महायुतीचे प्रयत्न अयशस्वी. महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गीतेंमध्ये लढत, तर तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत नाशिकमध्ये. विधान परिषद निवडणुकीत विदर्भात 3 जागांवर काँग्रेस उमेदवारांची माघार. भंडाऱ्यात दिलीप बनसोड, चंद्रपुरात शैलेशकुमार अग्रवाल आणि यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्यानं पक्षाची कोंडी, तर अद्याप माघार घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही. नवनीत राणांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट घेतली, तर काल मुख्यमंत्री फडणवीसांशीही चर्चा. राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती. मुंबईत टोरेस घोटाळा पुन्हा नव्यानं सुरू. वेबसाईट आणि ॲपच्या माध्यमातून ठेवी परत करण्याची स्वप्न दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून वेबसाईट ॲप बंद करण्याच्या हालचाली. आमिषाला बळी न पडण्याचं पोलिसांचं आवाहन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची 7 तास चौकशी. निदा खानला आश्रय दिल्याचा पटेलवर आरोप. निदा खानला केलेल्या मदतीची एसआयटी अधिकाऱ्यांना माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबाबत पुन्हा बडबड. भारतानं अमेरिकेचा फायदा घेत अनेक वर्ष खूप धन कमावलं, मात्र आम्हीही टॅरिफ लावून बरंच कमावलं, ट्रम्प यांचं वक्तव्य. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन. अल्पशा आजारानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. अनंतराव थोपटे अनेक वर्ष राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री. श्रेयस अय्यर होणार भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार. 6 जूनच्या आयर्लंड दौऱ्यादरम्यान टीम इंडियाची घोषणा होणार. वैभव सूर्यवंशीचा समावेश होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.